गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत। आज नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आज आपण आहोत काँग्रेस आणि वंचितची युती झालेल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये। आज एकंदरीत पाहायला गेलं तर नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसची युती झाल्यामुळे कुठेतरी काँग्रेसला आणि वंचितला चांगलं बळ देखील मिळालं दिसतंय। आज आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत आणि एकंदरीत आपण तिथली परिस्थिती काय सर्व जाणून घेणार आहोत। तर सर, एकंदरीत आज प्रचाराचं देखील जोरदार चालू आहे। एकंदरीत आपला प्रचार सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, काय सांगा? सध्या आम्ही आमच्या प्रभागामध्ये पूर्ण वैयक्तिक भेटीगाठीवर आमचा पूर्ण भर आहे। त्यापैकी 75% एरिया आमचा आज कव्हर झालेला आहे। आम्ही चारही उमेदवार सोबत मिळून डोर टू डोर फिरणं आमचं चालू आहे। लोकांचा रिस्पॉन्सही खूप अत्यंत चांगला आहे। जनतेमध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये सुप्त लाट मधून अत्यंत आम्हाला आमच्या भेटीमध्ये दिसत आहे। त्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या निकालामध्ये दिसतीलच। एकंदरीत तुम्ही तर म्हणता बीजेपीची भीती, त्यासोबतच बीजेपीचे उमेदवार बरेच जण म्हणतात की आम्ही विकास केला, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, आम्हाला यश मिळेल, असं देखील बोलणं चालू आहे। आम्ही काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार आहेत। विकास हा काँग्रेसच्याच काळात झालेला आहे। मागील 2017 ते 2022 मध्येच विकास झालेला आहे। त्यानंतर 3 वर्ष प्रशासक राज होतं, त्यावेळेस एकही विकासाचं काम झालं नाही आणि गेल्या 1 महिन्यामध्ये पूर्ण प्रभागात रस्ते खोदून ठेवलेत, पूर्ण प्रभागाची वाट लावलेली आहे आणि त्यांना विकास निवडणुकीच्या आधीच करायचा होता। 3 वर्ष यांनी काय केलं? ज्या गव्हर्नमेंटनी जर करायचाच होता तर प्रशासकाच्या काळामध्ये 3 वर्षाचा काळ गेला, त्यांनी विकास पाहिजे तेवढा करू शकले असते। आज निवडणुकीच्या तोंडावर हा विकास कोणता चालू आहे आणि कोणासाठी चालू आहे, कशाचा विकास चालू आहे? नक्कीच आज त्यासोबत आपण जर पाहायला गेलं तर पहिल्यांदाच नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसची युती झाली आणि यामुळे काही यश मिळेल का? काल सभा देखील झाली, काय सांगायला? 100% यश मिळणार। काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे, काँग्रेस आणि वंचित बहुजनच्या युतीमुळे पूर्ण नांदेड शहरामध्ये एक वातावरण तयार झालेले आहे आणि भाजपला पूर्णपणे आम्ही 100% टक्कर देऊ आणि आमचा प्रत्येक उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये निवडून येईल आणि 6 मध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये तर 100% आमच्या 4 सीट लागतील आणि या वार्ड क्रमांक 6 मध्ये जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये पूर्णपणे वंचित आणि बहुजन महाविकास आघाडीवर राहील। पाणी ड्रेनेजचं बरोबर येत नाही, ड्रेनेज बरोबर नाहीत, पाणी नळाच्या पाण्यामध्ये बेशुद्ध पाणी येत नाहीये, पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत तर कुठल्या ना कुठल्या घरापुढं बांधल्यात, लाईनची व्यवस्था बरोबर नाही, लाईटचे खंबे रोडवर आहेत, कुठलाही काम करायला जा कुठला नगरसेवक भेटत नाही। फक्त प्रत्येक नगरसेवक या वार्डामध्ये मागे निवडून आलेला हा आमदारच झाल्यासारखा वागतो आणि प्रत्येकाला आमदारचे स्वप्न पडतात। अरे तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलंय, तुम्ही कमीत कमी वार्डाचा विकास आणि काम बघा, त्यानंतर मग पुढचा विचार करा। वार्डातला मतदार तरी तुमच्यावर खुश आहे का? कुठेही नाही। आम्ही या वार्डात पूर्णपणे फिरत आहोत, 4 उमेदवार फिरत आहोत। वंचित बहुजन आघाडीचा आहे, या भागामध्ये दलित वस्ती आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या वस्त्या आहेत आणि आतापर्यंत कधीच कोणी गेलं नाही। विकास आम्ही आज या वार्डामध्ये 2 सभा घेतलेल्या आहेत। 2 सभामध्ये सुजातजी आंबेडकर यांची सभा झालेली आहे। त्या सभेला इतका लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे। रवींद्र चव्हाण खासदार सुद्धा या वार्डात फिरत आहेत, त्यांनी सभा घेतलेली आहे आणि लोकांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे। भाजपच्या बिलकुल विरोधात आहे आणि धनशक्तीच्या विरोधात आम्ही जनशक्ती लढत आहोत आणि लोकांचे प्रश्न घेऊनच लढत आहोत। आमचे एकदम फ्रेश उमेदवार आहेत, कोऱ्या पाट्या आहेत, कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, कोणावर लुबाडण्याचा आरोप नाही आहे। आम्ही एकदम फ्रेश आणि लोकांच्या सेवेसाठी ही लढाई लढत आहोत। नक्कीच एकंदरीत ते म्हणतात की पूर्णपणे ही फ्रेश पार्टी आहे, या अगोदर कोणताही नगरसेवक यामध्ये नव्हता। त्यासोबत सर आपण नवीनच आहात, पहिल्यांदाच निवडणूक लढवत, तुम्ही गेल्या वेळेस लढवलं होतात, पहिल्यांदाच आपण नगरसेवक होणार आहात। जर आपली महानगरपालिका सत्ता जरी आली नसली तरी आपण नगरसेवक झाल्यानंतर विकासाची कामं कशी खेचून आणताल, निधी कसा आणताल, या संदर्भात? सत्ता महापालिकेमध्ये 100% वंचित आणि काँग्रेसचीच येणार याचा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि जे आम्ही जनशक्तीच्या विश्वासावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, धनशक्तीच्या नाही। आज आमच्या विरोधातले उमेदवार लाखो रुपये खर्च आज करत आहेत आणि ते करोडो रुपये उद्या वसूल करणार आहेत। त्यामुळे आम्हाला आमचा ना खर्च आहे, आम्ही जनतेतून आहोत, त्यामुळे जे शक्य आहे आमच्याच्याने आहे त्या निधीमधून, भलेही आम्हाला त्रास जरी झाला, सत्ता नसल्याचा विरोध म्हणजे आमचं वंचित आहे, आम्ही होईल तेवढे विकासाची कामं जनतेच्या होणाऱ्या टॅक्समधून जे
यांना भ्रष्टाचार चालू आहे ते रोखून आम्ही त्याच्यातून जनतेचे कामं चांगल्या दर्जाचे करून देण्याचा पूर्ण प्रयत्न आणि आम्ही गुत्तेदारी करण्यासाठी नाही तर आम्ही समाजाची सेवा करण्यासाठी या इलेक्शनला उभा आहे. पण एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच पक्ष सर्वच उमेदवार आश्वासनं भरपूर देतात, आम्ही हे करू आम्ही ते करू, परंतु आम्ही जनतेचा कौल घेत असताना असं देखील लोकांचं म्हणणं आहे आमच्या प्रभागामध्ये 8-8 वर्ष बरेच जण नगरसेवक आले देखील नाहीत. तुम्हाला गुलाल नाही, तुम्ही 8 वर्ष येणार की 5 वर्ष जाणार नाही मध्ये काय सांगाल नाही. तुमच्या त्याच्यात बदल काय? नाही त्यांच्या तुम्हाला 100% पुढच्या इलेक्शनला जनता आम्हाला स्वतःहून उभा करून निवडून आणेल या पद्धतीचे काम करून दाखवू. आम्ही तुम्हाला एकच विश्वास द्या, आम्हाला गुत्तेदारी करायची नाही, आम्हाला जनतेचे कामं करण्यासाठी आमचे हे वंचितचे उमेदवार अत्यंत होतकरू व त्यांच्या एरियामध्ये काम करणारे आहेत ते आम्ही वंचित मधलेच आहेत सगळेजण. आम्ही सत्तेपासून वंचित आहे, जे सत्तेतले आहेत त्यांनी जे चालू केलेलं आहे त्याच्याशी आम्हाला काम करायचंय म्हणून आम्ही त्यासाठी या निवडणुकीमध्ये उतरले. नक्कीच त्यासोबत आपल्याला सर करायचो. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देखील येत असताना पाहायला मिळतात. सामान्य लाखो लोक म्हणतात, त्यामुळे शांत बरेच लोक बोलत देखील आहेत. कॅमेऱ्याच्या पुढे आम्ही गेलो तर आम्ही बोलणार नाही, काय ते ऑन कॅमेरा बंद कॅमेऱ्यात बोलतात, परंतु त्याच काय सांग. आज आम्ही आमच्या प्रचार प्रभात फेरीच्या वेळेस आम्ही ज्या काही मतदारांना भेटलो ते थोडे गरीब एरियातले होते. आम्ही त्यांना मत मागण्यासाठी गेले असते त्या ठिकाणी म्हणले की विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे जे आहेत त्यांनी जर आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमच्या उद्याचं येणारं नळाचं पाणी बंद करू. हे धमक्याच्या जोरावर आजपर्यंत सगळं हे धमक्याच्या जोरावर चालत आलेलं काम आहे. आणि जे आपण जर पाहिलात तर ते नगरसेवकसाठी नाही तर ते नगराचे मालक पुन्हा होण्यासाठीच निवडणूक लढवत आहेत. आम्हाला नगराचं सेवक व्हायचं आहे. नक्कीच नाही. त्यासोबतच महिला असेल, महिला सुरक्षा असतील, बऱ्याच काही गोष्टी असतील, यामध्ये याबाबत विकास झालाय का? आणि आपण जर निवडून आल्यानंतर आपण नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? सर, महिलांचा विकास हे तर माझं प्रथम प्राधान्य राहील. आणि जर आपण एका महिलांना पुढे नेलं तर पुढची पण महिला आपण स्वतः पण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळं पूर्ण महिलांना सुरक्षा राहील. तर मग असं आपण की नाही प्रत्येक म्हणजे चौकामध्ये, वार्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आपण एक लेडीज कॉन्स्टेबल नेमणार आहेत की म्हणजे आपल्याला भीती वाटू नये महिलांना. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर भाजपाचा फार मोठा वचननामा आहे, सोडून संकल्पपूर्तीचा देखील वचननामा आहे. आपल्या काँग्रेसचा वचननामा काय? आमच्या भाजपा संदर्भात काय सांगा? भाजपचा वचननाम्याबद्दल मला बोलणं योग्य वाटत नाही, कारण त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी इंदोरच्या धर्तीवर आम्ही नांदेडचा विकास करणार असं त्यांचं काहीतरी एक स्टेटमेंट ऐकले मी. इंदोरमध्ये काय झाले आपल्याला माहिती काल परवा, त्यामुळे त्या धर्तीवर विकास होणार असेल तर आम्हाला तसा विकास नांदेडला आवश्यक नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे शुद्ध पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छता, आरोग्य, महानगरपालिकेच्या शाळा, त्यामध्ये इंग्लिश CBSEचा पॅटर्न जेवढा होईल तेवढा शैक्षणिक विद्यार्थ्यांचा विकास, बेरोजगार युवकांना रोजगारासंबंधी जे काही संधी उपलब्ध करून देता येतील त्याबद्दल आमचा पूर्ण फोकस आहे आणि हाच आमचा विकासाचा जाहीरनामा आहे. नक्कीच येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला नेमकं कोणत्या पक्षाचं आव्हान असेल, कोणत्या उमेदवाराचं आव्हान असेल असं वाटतं? आजच्या घडीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कोणालाच आव्हान समजत नाही, कारण आम्हीच सगळ्यात पुढे आहेत. आम्हाला याचा 100% विश्वास आहे, कारण आमच्यासोबतचे उमेदवार सर्व घटकातील उमेदवार आहेत. आमचे पावडे साहेब आहेत, अरुणाताई जोशी आहेत आणि कावेरीताई ढगेस या सुद्धा उमेदवार. आम्ही सर्व समाजातून सर्व समावेशक आमचं पॅनल आहे. त्यामुळे आम्ही विरोधकांना आव्हान समजतच नाहीत. आम्ही जनतेचे प्रश्न हे आहे आमच्यासाठी आव्हान आहे, जनतेचे प्रश्न सोडवणे हेच आमच्यासाठी. आम्हाला विरोधी पक्षाला आम्ही आव्हानच समजत नाही. एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवसेना शिंदे गटामध्ये कुठं 2 गट पडलेत वाटते. अगोदर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि हेच झालं, पण नांदेडमध्ये सध्या 2 गट पडलेत. हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांचं बऱ्यापैकी चांगलं जमतच नाही. एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे एकमेकाला खाल्ल्या लेवलच्या देखील टीका होत आहेत. या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहतो? त्यांच्या या वादविवादाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी तसंच करत राहावं. आम्ही जनतेच्या विकासावर बोलू, त्यांनी वाद आणि विवादाचंच बोलत राहावं. नक्कीच एकंदरीत ह्या जी काही शिवसेना शिंदे गटामध्ये 2 फुटं पडल्यात याचा काही आपल्याला फायदा होईल वाटते? नाही, नक्कीच होणार ना. कसं आहे त्यामध्ये की कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी ते फूट पडलेली आहे फक्त त्यांनी. कारण का तर पक्षामध्ये कुठलंही तारतम्य नाही आहे शिंदे पक्षामध्ये, आणि त्यांच्यामध्ये आता तारतम्य नसल्यामुळं त्यांचे 2 गट पडले. असेच 2 गटामध्ये चालत राहील, त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा. त्यांना चालत राहावे, आम्ही आमचं काम करत राहू. नक्कीच त्यासोबतच जाता संपूर्ण जनतेना, प्रभागातील जनतेना काय आवाहन कराल, काय सांगा? जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की आम्ही स्वच्छ आणि पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेले स्वच्छ आणि उमेदीचे उमेदवार आहेत. त्यामुळे सर्व जनतेला आमचं नम्र विनंती आहे, विकास जर हवा असेल
आणि कोणत्याही आमिषाला धमकीला बळी न पडता किंवा धार्मिक किंवा जातीवादी शक्तींच्या मागे न जाता जर स्वच्छ आणि चांगल्या उमेदवारांना आपण आम्हाला निवडून द्यावं व पुढं येणाऱ्या म्हणजे विकासाच्या कामासाठी आम्ही आपल्याला लागेल ते सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. आम्ही कामासाठी निवडणूक लढवत आहेत, विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. नक्कीच काल आपली सुजाता आंबेडकर यांची देखील सभा झाली. एकंदरीत काय सांगितलं, काय म्हणाले? राजे आंबेडकर यांची काल सभा खूप अत्यंत चांगली झाली. आमच्या प्रभागातील प्रभातनगर येथे कावेरीताई ढगे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्येच ती सभा झाली. अत्यंत सुंदर व नांदेडमधली पहिली सभा अत्यंत सुंदर झाली. त्या सभेमध्ये त्यांनी जनतेला आवाहन केलं की यावेळेस आपल्याला नांदेड महानगरपालिकेवर वंचित आणि काँग्रेसचाच झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे व जनतेने त्यांना उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला. नक्कीच धन्यवाद सर. हे होते काँग्रेस आणि वंचितचे प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार. त्यांच्याशी आपण संवाद साधला. एकंदरीत ते चारही उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवतात. या अगोदर कुठल्याही प्रकारे ते नगरसेवक देखील नव्हते आणि त्यांच्याकडे विकासाचं विजन देखील तितकं चांगल्या प्रकारचं आहे. कॅमेरामॅन संकेत सोबत प्राध्यापक गणेश शिंदे, नांदेड.